गेली 1.5 वर्ष अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू केलेली आहे। आतापर्यंत 6 वेळा मी या कार्यालयामध्ये जाऊन आलो। अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना मी दिलेली आहेत। माझी चौकशी तुम्ही करा, कारण मी आमदार आहे, माझ्यामधून तुम्हाला कधी वाटलं असेल म्हणून तुम्ही चौकशी लावली असेल, परंतु माझी पत्नी, माझी 2 मुलं, माझे मोठे भाऊ, माझी मोठी वहिनी, माझा पुतण्या, त्याच्या पलीकडे माझे पीए, त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या मतदारसंघामध्ये जी विकास कामं झाली ते विकास कामांचे ठेकेदार जे आहेत त्या 70 ठेकेदारांना त्यांनी नोटीस पाठवून बोलवून घेतलं। ज्यांच्याकडनं मी घरासाठी जागा घेतली, ज्यांच्यासाठी मी हॉटेलसाठी कर्ज घेतलं, ज्यांच्याकडनं काय काय गोष्टी माझ्याकडे आल्या त्या गोष्टीची माहिती सविस्तरपणे आतापर्यंत घेतलेली आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्यांचं निश्चितपणे समाधान झालं असेल मला वाटतं। पण दुर्दैवाने मला काल गेल्यानंतर लक्षामध्ये आलं, बघा मी 40 वर्ष राजकारणामध्ये, 50 वर्ष नाही म्हटलं तरी मी व्यवसायामध्ये आहे। या काळामध्ये माझ्याकडे 4 वाहनं 2 चाकी होती, 2 वाहनं 4 चाकी होती। त्याच्यावरती डिझेल किती लागलं, पेट्रोल किती लागलं, त्याचा मेंटेनन्स किती झाला, त्याचा दर त्या किलोमीटरचा काय होता डिझेलचा, हे अनेक प्रश्न मला त्या ठिकाणी त्यांनी भेडसावून सोडले। म्हणजे आतापर्यंत संपूर्ण सहकार्य त्यांना केलं आणि म्हणून उद्वेगाने त्यांना मी स्पष्टपणे हात जोडून सांगितलं, तुमच्याकडे मी आलो, हा 6 वेळा आलेला आहे, शेवटचा आलेला आहे, यापुढे तुम्ही मला नोटीस पाठवा, गुन्हा दाखल करा, मी अलिबागच्या एसपी कार्यालयाची पाऊल चालणार नाही असं स्पष्ट सांगितलं। तुम्ही या आणि मला घेऊन चला, मी येणार नाही ही भूमिका स्पष्टपणे सांगितली। मागील काही चौकशीमध्ये त्यांनी मला जो प्रश्न विचारला तो अत्यंत दुर्दैवी होता। खरं म्हणजे आपली माता म्हणजे आई, तिच्या पोटी आपण जन्म घेतो, ती संगोपन मोठं करतं आणि त्यानंतर आपण आईची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य होतं। गेली 10 वर्ष माझी आई आजारी होती। आजारपणानंतर तिची काही 8-9 महिन्यापूर्वी ती जगातून आम्हाला सोडून गेली। पण आईवरती उपचार करताना उपचाराला किती खर्च आला, डॉक्टर कोण होता, त्याच्यावरती झालेल्या सर्व उपचाराची माहिती त्यांनी माझ्याकडे गोळा करून दिली। दुर्दैवाची गोष्ट ही माहिती त्यांनी खरं मग घ्यायला पाहिजे। परत माझी 8 वर्षामध्ये एन्जिओप्लास्टी झाली। एन्जिओप्लास्टीवरती खर्च काय झाला, किती झाला, कुठं केला, कशातून केला, हे प्रश्न मला विचारले गेले। मी माझ्या संपूर्ण खासगी आयुष्यामधले असं घटनाक्रम हे विचारतात, हे काय चाललंय, आणि म्हणून याच्या पुढे मी त्यांना सहकार्य करणार नाही। त्यांनी मला नोटीस द्या, मला बोलवा, असेल या ठिकाणी घेऊन चला, पण तुमच्या पायाशी मी येणार नाही ही भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आहे। एकनाथ शिंदेनी वेगळा गट केल्यानंतर, एकनाथ शिंदेनी वेगळी शिवसेना स्थापन केल्यानंतर भाजपच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले। तुम्ही हा ना सुखी त्या ठिकाणी, मला त्रास देऊ नका ना, मला मानसिक त्रास देऊ नका आणि मला द्या त्रास, माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, माझ्यावर माझ्या अन्य लोकांना त्रास देऊ नका, हा मात्र या बाबतीमध्ये सूचना आहे। कालच्या चौकशीनंतर तुमचं उद्धव साहेबांशी काही बोलणं झालं का किंवा काय सांगा? आतापर्यंत ज्या वेळेला माझी चौकशीला मी जातो त्या वेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब मला सतत माझ्या दूरध्वनीवरून मोबाईलवरून फोन करून माझी विचारपूस करतात। हा माझा अनुभव आहे आणि काल त्याच पद्धतीने त्यांनी मला काल रात्री 8:30-9 वाजता मोबाईलवरती फोन केला, माझी विचारपूस केली, या चौकशीबद्दलची माहिती घेतली आणि ठामपणे सांगितलं, राजन तू काळजी करू नको, तुझ्या पाठीशी आमचं ठाकरे कुटुंबीय शिवसेना परिवार पाठीशी आहे, निश्चिंत राहा, एवढा शब्द मला निश्चितपणे पुरेसा आहे। आणि मी आधी सांगितलेलं आहे की माझ्या निष्ठा त्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे, हे आधी मी स्पष्टच केलेलं आहे। बघा आता योगेश कदम असतील, त्यांचे पिता श्री रामदास कदम असतील, यांना जे वैभव प्राप्त झालं आतापर्यंत राजकीय दृष्ट्या ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने, त्यामुळे शिवसेनेचं ते ऋण फेडण्याचं काम आता करत असतील, परंतु कोकण हे सतत वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बरोबर राहिलेलं आहे, भविष्यात राहणार आहे। फक्त आम्ही वाट पाहतोय 2024 सालच्या निवडणुकीची, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, या प्रत्येक क्षेत्रावरती पुन्हा एकदा दाखवून देणार कोकणवासी आमचे मतदार, हा पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी आहे।